नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि आता आपण थोडंसं बोलूया डिप्लोमा ॲडमिशन 2024 पोस्ट एस-एस-सी म्हणजे 10वी नंतरचे जे पॉलिटेक्निकचे कोर्सेस आहेत, त्याची जी ॲडमिशन सिस्टीम चालू आहे, त्याचं संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड कधी होणार आहे, कॉलेज कधी सुरू होणार आहे आणि ॲडमिशन सिस्टीम कधी संपणार आहे. त्याच्यानंतर थोडीसं आपण चर्चा करूया की अर्ज भरण्यास अजून मुदतवाढ मिळेल काय. तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही तुमची वेबसाईट आहे. अजून तरी आपल्याला एक्सटेन्शन मिळालेलं नाही. मात्र संपूर्ण शेड्यूल जर तुम्ही बघितलं इम्पॉर्टंट डेटमध्ये, तर तिथं संपूर्ण शेड्यूल आता अपलोड केलेलं आहे. संपूर्ण शेड्यूल तुम्हाला माहिती असेल, आपण त्याच्यावर चर्चा करूया की संपूर्ण शेड्यूल काय आहे. म्हणजे 18 तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायची होती. 18 तारखेपर्यंतच ते आपल्याला अप्रूव्ह पण करून घ्यायची होती, एकतर ई स्क्रुटिनीनं किंवा फिजिकल स्क्रुटिनीनं. ते तुम्ही आता केलेलं आहे. आता पुढे काय होणार आहे, पुढच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण बघणार आहोत आणि मग एका ॲक्टिव्हिटीवरती सेपरेट व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत की त्या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा त्या शेड्यूलमध्ये काय होणार आहे आणि ते आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू, संपूर्ण वेळापत्रक बघून घेऊ की आता पुढे कधी आणि काय काय होणार आहे. तर 20 तारखेला तुमची येणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय राहील, तुमची सगळे मेरिट लागेल. जेवढ्या मुलांनी फॉर्म भरलेत सगळ्यांचं तुमच्या मार्काप्रमाणे मेरिट लागेल आणि ती लिस्ट तुम्हाला दिसेल. एकदा तुमचं मेरिट लागलं की मग तो असेल ग्रीव्हन्स पिरियड 21 पासून ते 23 जुलैपर्यंत. या दिवसात काय करायचं आहे, फॉर्म भरताना काही राहून गेलं होतं, फॉर्म भरताना काही चुका झाल्या होत्या आणि त्या तशाच एफ-सीनं अप्रूव्ह केलेल्या आहेत, तुम्हाला दुरुस्त करायच्यात. एखादं डॉक्युमेंट नव्हतं, आत्ता ते आलेलं आहे आणि आपल्याला ते इन्क्लूड करायचं आहे. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, फॉर्ममध्ये जे काही बदलायचं आहे ते सगळं काही तुम्हाला 21 ते 23च्या या दरम्यानच बदलायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काहीही करता येणार नाही. कारण एकदा का फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली 25 तारखेला की त्याच्यानंतर मग तुमचं काय डॉक्युमेंट आलं काय, मार्क वाढले काय, काहीही परिणाम होणार नाही त्या मेरिट लिस्टवरती. आणि जो मेरिट नंबर तुम्हाला मिळालेला आहे त्याच मेरिट नंबरवरती तुम्हाला ॲडमिशन सिस्टीम खेळायची आहे पूर्ण. हे लक्षात असू द्या. त्याच्यामुळे जो काही आपल्याला बदल करायचा आहे ॲप्लिकेशनमध्ये तो लक्षात ठेवा, 21/7 ते 23/7 या दरम्यानच करायचा आहे. दुसरी गोष्ट असं आहे की जसं आपण विचार केला की जसं आपण डिस्कशन केलं की 25 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट. चला, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली. ग्रीव्हन्स पिरियडमध्ये आपण आपल्या अर्जामध्ये दुरुस्त्या केल्या आणि ते सगळं झाल्यानंतर त्या दुरुस्त्यांचा इफेक्ट करून एक फायनल मेरिट लिस्ट लागेल 25/7ला. त्याच्यानंतर पहिल्या राऊंडचा खेळ सुरू होईल. आता पहिल्या राऊंडसाठी आपल्याला सीट मॅट्रिक्स म्हणतात त्याला. म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रँच, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये एखाद्या ब्रँचला किती जागा आहेत आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे कॅटेगरी वाईज. म्हणजे रिझर्वेशन असेल, आपल्याकडे रिझर्वेशन पॉलिसी आहे, त्या रिझर्वेशन पॉलिसीनुसार कोणत्या कॅटेगरीला किती सीट्स त्यांनी दिलेल्या आहेत, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, होम तुमचा डिस्ट्रिक्ट आहे, अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट आहे, कसं आहे, या सगळ्याच गोष्टी आपल्याला त्या सीट मॅट्रिक्समधून कळतील. म्हणजे एखाद्या कॉलेजवर तुमची जर नजर असेल तर त्या कॉलेजमध्ये त्या पर्टिक्युलर ब्रँचला किती कोणत्या कॅटेगरीचे सीट जाणार आहे त्याचा तुम्हाला अंदाज येईल. त्याच्यानुसार तुमच्या कॅटेगरीज तुम्हाला अंदाज बांधता येईल किती सीट्स आहेत. तर तो सीट मॅट्रिक्स आपल्याला कळेल 25 तारखेला रात्रीपर्यंत किंवा 26ला पण तो सकाळी टाकतात. कधी लगेच येईल असं काही नाही, थोडासा वेळ पण कधी त्या गोष्टीला लागतो. त्याच्यानंतर 26 ते 29च्या दरम्यान आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आणि हा ऑप्शन फॉर्म भरण्याची इतकी क्रुशियल ही स्टेज आहे तुमच्या ॲडमिशन सिस्टीममधली की ही स्टेज चुकली की सगळी ॲडमिशन सिस्टीम तुमच्याकडनं चुकली समजा. त्याच्यामुळे ऑप्शन फॉर्म आपल्याला खूप केअरफुली भरायचा आहे. दरम्यान आपण त्याच्यावर भरपूर चर्चा करणार आहोत. वाटल्यास आपण त्या दिवशी लाईव्ह पण याच्यावरती चर्चा करू. गडबड न करता 26 ते 29 आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म भरायचे. त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्मचा निकाल येईल 31/7ला. म्हणजे पहिल्या राऊंडचा अलॉटमेंट येईल 31 जुलैला. आणि एकदा का तुम्हाला कळलं की पहिल्या राऊंडला आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं मग त्याच्यावर ॲक्शन घ्यायची 1/8 ते 6/8. याच्यामध्ये काय करायचं आहे, ज्यांना कॉलेज मिळाले त्यांनी ॲक्टिव्हिटी करायची, त्यांनी त्यांच्या लॉग इन करायचं आहे, सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे, सेल्फ ARSC करायचं आहे, तिथं सीट ॲक्सेप्ट करायची, सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे. आणि जर पहिलाच तुमचा जर तो म्हणजे ॲटोफ्रीज झालेला असेल, जर पहिलाच जर तुमचा ऑप्शन असेल तर तो ॲटोफ्रीज होईल. सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत. ॲटोफ्रीज काय आहे, बेटरमेंट काय चीज आहे. ऑलरेडी मागच्या वर्षी चर्चा केलेली, तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल. आपण याही वर्षी त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर
त्यात तुमच्या कंडिशननुसार तुम्हाला ॲक्ट करायचं आहे 1 ते 6 ऑगस्टच्या दरम्यान. त्याच्यानंतर 1 ते 6 ऑगस्टच्या दरम्यानच जे लोकांचं ॲटो फ्रीज होईल किंवा जे सेल्फ फ्रीज करतील ते लोकं जाऊन इन्स्टिट्यूटला जाऊन ॲडमिशन घेतील. आता ते पुढचा राऊंड खेळणार नाहीत, कारण त्यांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे. त्यांना सर्वोच्च जी त्यांची मागणी होती, म्हणजे पहिलाच जो ऑप्शन आहे तो त्यांना मिळालेला आहे. त्याच्यामुळं ते आता दुसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल नाहीत, ते पात्र नाहीत आणि ते कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेतील. राऊंड दुसरा सुरू होईल 7 ऑगस्टला. 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. 7 ऑगस्टला आपल्याला कळेल की दुसऱ्या राऊंडसाठी किती जागा शिल्लक आहेत आणि 8 ते 12 दरम्यान तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार. ऑप्शन फॉर्म कोण भरतील? ज्यांनी मागे ऑप्शन फॉर्म भरला नाही किंवा ज्यांना कोणतं कॉलेज मिळालं नाही किंवा जे बेटरमेंटला गेलेत, अशी लोकं काय करतील? ऑप्शन फॉर्म भरतील. त्याच्यानंतर त्याचा निकाल लागेल 14/8ला. 16/8 ते 20/8 दरम्यान तुम्हाला ती प्रोसेस करायची. परत सीट ॲक्सेप्टन्सी, एकदा सीट ॲक्सेप्ट केलं तर परत करायची गरज नाही. पण ज्यांना नव्याने सीट मिळणार आहे 16 ते 20 या दरम्यान, त्यांनी काय करायचं आहे? सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस करायची. आणि ज्यांचं सेल्फ फ्रीज होईल किंवा जे सेल्फ फ्रीज करतील किंवा ज्यांचं ॲटो फ्रीज होईल ते 16 ते 20च्या दरम्यान जाऊन कॉलेजला ॲडमिशन घेतील. ही झाली दुसऱ्या राऊंडची कथा. आता तिसरा राऊंड सुरू होईल. 21 तारखेला आपल्याला जागा कळतील तिसऱ्या राऊंडला किती आहेत. त्याच्यानंतर 22 ते 26 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार. तुम्हाला दरवेळेस ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, नवीन भरू शकता, आहे त्याच्यामध्ये अपडेट करू शकता, सगळं काही स्वातंत्र्य तुम्हाला दिलं जातं. त्याच्यानंतर 20/8ला त्याचा रिझल्ट येईल आणि 28/8ला त्याचा रिझल्ट येईल आणि 29/8 ते 2/9 तुम्हाला सगळ्यांना, ज्यांना जे बेटरमेंटसाठी गेले, कारण आता पुढे काय राऊंड नाही, त्याच्यामुळे शेवटची बेटरमेंट होती तुम्हाला भेटली असेल तर जायचं, नाहीतर जे मागचं कॉलेज होतं तेच कन्फर्म राहणार आहे आणि तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी. आणि ही प्रक्रिया तुम्हाला 29 ते 2 सप्टेंबरच्या दरम्यान करायची आहे. आता ही झाली सगळी आपली 3 राऊंडची ॲक्टिव्हिटी. त्याच्यानंतर तुमचं कॉलेज सुरू होणार आहे 10 सप्टेंबरलाच आणि कट ऑफ डेट म्हणजे की सगळ्या ॲडमिशन सगळ्या कॉलेजेसमध्ये 10/9 नंतर, म्हणजे 10/9ला संपतील आणि 10/9 नंतर कुठल्याही प्रकारचं ॲडमिशन शक्य होणार नाही. म्हणजे पैसे देऊन नाही, मॅनेजमेंट नाही, कसंही शक्य नाही. सगळ्या ज्या गोष्टी घडणार आहेत त्या 10/9/2024च्या आतमध्ये घडणार आहेत या वेळापत्रकाप्रमाणे. आणि कॉलेजसाठी 1 दिवस असतो डेटा एंट्रीसाठी फक्त. आणि अशा रीतीने आपली ही 60 उत्तराची कहाणी 10 तारखेला सफल संपूर्ण होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, आता राहिला आपला प्रश्न की आपल्याला आता एक्सटेन्शन मिळेल की नाही मिळेल. आता ज्या अर्थी संपूर्ण आपल्याला टाईम टेबल दिलेलं आहे त्या अर्थी असं वाटतं की आपल्याला एक्सटेन्शन मिळणार नाही. असं वाटत होतं 1-2 दिवसाचं परत एक्सटेन्शन देतील. मागच्या वर्षी भरपूर एक्सटेन्शन मिळाली होती, पण आता तसंही ॲप्लिकेशनला उशीर झाला होता. तर मला वाटतं की आता मी आत्तापर्यंत वाट बघितली तर आता एक्सटेन्शन मिळणार नाही असं दिसतंय. जरी काही अपडेट मध्येच आला तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत तो पोहोचवेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये थांबूया इथंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.